शीत भावे तरी दंबदुरी ठेवा, शीत भावे तरी दंबदुरी ठेवा, चित्त शुद्ध सेवा देवाची, आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ती लाभ करा. अनिका अंतरी न द्यावी वसती, अनिका अंतरी न द्यावी वसती, करावी शांती वासनीची, आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ती लाभ करा. तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, तुका म्हणे बाण हाची निर्वाणीचा, वाहुकी वाचा वेचू नये, आवडी विठ्ठल गाई जे कांती, अलभ्यते ती लाभ करा. विठ्ठल विठ्ठल सरोजम सांद्रणीलांबुदाभं, जगन्निहित पाणिं वन्दनं वन्दनानां, तरुण तुलसीमाला वन्दनं कञ्चनेत्रं, सदयदबलवासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै, समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, पादने करता विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भूजते जस्फुरदिक्प्रदेशं, नेन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. ओम नमो ज्ञानेश्वराय. ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा भला
पावन झालो तराजरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाचे रे पायी माझे दंडवत जडो आणि चित्त तुझे नामी हित भावे तरी दंबदुरी ठेवा हित भावे तरी दंबदुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची आवडी विठ्ठल गाई जे कांती आलंबिते तिला बरा विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग वैराग्याचे महामेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा असून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून परमार्थाच्या वाटेला भक्तीच्या वाटेला जी साधक मंडळी लागलेली आहे त्यांच्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारचा हिताचा उपदेश या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आपल्या सर्वांना ज्ञातच आहे दरवर्षीप्रमाणे चालू असलेला परीक्षा रूपी कीर्तन महोत्सव आणि त्या कीर्तन रूपी परीक्षा महोत्सवामध्ये माझ्याकडे क्रमांकाने आलेली ही सेवा तरी अकारण करुणावरून आले पंढरदेश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर नतमस्तक होतो. गुरुवर्य बाबा असतील, गुरुवर्य पद्माकरजी बाबा असतील, बुवाजी असतील, सुदाम बाबा असतील, शिंदे बाबा असतील, कृष्णा बाबा असतील, स्वप्नेल बाबा असतील, तरी ज्यांनी मला जन्म दिला अशा आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल या अभंगातून परमात्म्याच्या वाटेला जी मंडळी लागलेली आहे, साधक मंडळी आहेत, त्यांच्याकरता हिताचा उपदेश करतात. उपदेशाचे दोन प्रकार पडतात. पहिला प्रकार म्हणजे साधारण आणि दुसरा म्हणजे असाधारण. साधारण उपदेश कशाला म्हणतात? साधारण उपदेश कशाला म्हणतात तर सांगतो तुम्हाची बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया गात
प्रमाणाचा पाऊस पडतोय. म्हणजे साधारण उद्देश कशाला म्हणतात हे आपल्याला समजलं, परंतु असाधारण उद्देश, साधारण उद्देश कशाला म्हणतात, असाधारण उद्देश कशाला म्हणतात, तर जो विशिष्ट वर्गाकरता केलेला उद्देश असतो त्याला असाधारण उद्देश म्हणतात. आणि साधारण उद्देश म्हणजे एकजागृत मात्राला जो उद्देश केला जातो. आता हे झाले उद्देशाचे दोन प्रकार. तसं जगद्गुरु तुकोबारायांनी अभंगातून असाधारण उद्देश केलेला आहे. हा अभंग जरी आपल्याला साधारण दिसत असला तरी जगद्गुरु तुकोबारायांनी या अभंगातून असाधारण अशा प्रकारचा गीताचा उद्देश जी परमार्थाला लागलेली मंडळी आहे, साधक मंडळी आहे, त्यांच्याकरता हा असाधारण उद्देश केलेला आहे. विठ्ठल विठ्ठल परमार्थ या शब्दाचा अर्थ हित होणं, हित. परंतु व्यवहारामध्ये जे काही मनुष्य मात्र आहेत त्यांना केवळ क्षणिक सुख म्हणजे हित वाटतं. नोकरी लागणं म्हणजे हित वाटणं, पैसा मिळणं म्हणजे हित वाटणं, हित होणं, आणि लग्न होणं म्हणजे हित होणं, मान भेटणं म्हणजे हित होणं. परंतु हे क्षणिक सुख आहे. या क्षणिक सुखाला व्यवहारामध्ये जे मंडळी आहेत ते हित मानतात. परंतु ज्यांना नोकऱ्या भेटल्या अशांचं हित झालं नाही, आणि ज्यांना नोकऱ्या भेटल्या अशांचं सुद्धा हित झालं नाही, आणि ज्यांना नोकऱ्या दिल्या अशांचं सुद्धा हित झालं नाही. तेव्हा ते जे क्षणिक सुख आहे त्या सुखाला हित म्हणतात. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय ही हिताचा शब्द सांगत असताना, हिताची व्याख्या करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हित म्हणजे काय. हित ते करावे रे माझे, हित ते करावे रे माझे, हित ते करावे
ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक गेंद जगात मृत गोगराय म्हणतात हित काय असेल तर देवाचं चिंतन करणं आहे परंतु हित खऱ्या अर्थानं काय असेल तर त्या दुःखाचा कारणासह मुळासह नाश करणं याला जगद्गुरु तुकोबाराय हित म्हणतात। आणि जगद्गुरु तुकोबारायांपाशी जे 4-5 मंडळी गेली साधक मंडळी गेली होती ती जगद्गुरु तुकोबारायांना विचारायला लागली तुम्ही आम्हाला हेच सांगता परंतु त्या हिताचं स्वरूप काय आहे त्या हिताचं स्वरूप नक्की आम्हाला सांगा। मग जगद्गुरु तुकोबाराय त्या हिताचं स्वरूप अभंगाच्या हित भावित रे ब्रह्मणोरी ठेवा ब्रह्मणोरी मधुरी ठेवा चित्त शुद्ध सेवा देवाची जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर या ठिकाणी कदाचित आपल्याला प्रश्न पडू शकतो की जर या अभंगात नाही तर तुम्ही जर काय घेतला तर त्याचं उत्तर असे जर जरी या अभंगात नसला तरी तर असल्यामुळे तो शब्द अध्याभूत घ्यावा लागतो। पूर्वी आम्हाला असायचे बघा पूर्वी जर शिक्षक संपावर गेले तर आता संपावरच म्हणा पण मग जरचा जोडीदार कोण आहे तर म्हणजे तर असला तर जर आला म्हणून तर आल्यामुळं जर हा शब्द अध्याभूत घ्यावा लागतो। म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जर तुम्हाला आता जगद्गुरु तुकोबारायांनी जो प्रश्न केलेला आहे जर तुम्हाला हित व्हावं असं वाटतं हा जो प्रश्न जगद्गुरु तुकोबारायांनी केलेला आहे
तो अयोग्य आहे. कारण या जगात कोणी असा की ज्याला हित हवा असं वाटत नाही. कोणाला वाटतं का आपलं वाटोळं हवं म्हणून? कोणी केलाय का देवाला नवस पांडुरंगा माझं वाटोळं होते मी तुला 5 थोडे सोडवेन त्याला का नवस? प्रत्येकाला आपलं हित व्हावं वाटतं, आपलं कल्याण व्हावं वाटतं, आपलं गोमटं व्हावं वाटतं. आणि आपल्या वाटण्याला काही महत्व नाही महाराज. आपल्या वाटण्याला झिरो किंमत आहे झिरो. कारण आपण जे करतो, कारण हा कर्मलोक आहे, आपण जे करतो या कर्मलोकात करण्याला महत्व आहे. कारण फळ जे भेटतं ते करण्याला भेटतं, वाटण्याला नाही. वाचूनही ते घेणे अनेक विभ्रांत नाही सूचक सम्यक येत कर्माची फळ सूचक मनुष्य लोकी. म्हणजे वाटण्याला काही महत्व नाही. जे कर्म झाले त्याचे भोग आले. म्हणजे आपल्या वाटण्याला झिरो किंमत आहे झिरो. आपण काय करतो याला फार महत्व आहे. वाटण्याला काही नाही महाराज. रोगी मनुष्याला गरज वाटतं आपला काय व्हावा, रोग बरा व्हावा. परंतु त्यांना औषधाचं सेवनच नाही केलं तर त्याचा रोग कसा बरा होईल. तसं डॉक्टरला सुद्धा कळतं की यानं आपण त्याचं सेवन जर केलं तर याचा रोग बरा न होता अधिक वाढेल. तसं जगद्गुरु तुकोबारायांना दृष्टीस आलं की हे लोक परमार्थाच्या नावाखाली दंभ करतायत, दंभ करतायत. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराची परमार्थ करणारी मंडळी त्यांना सावध करतात. सावध विठ्ठल विठ्ठल. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर खऱ्या अर्थानं हित व्हावं जर असं वाटत असेल तर तुम्ही काय करा, हा जो दंभ आहे दंभ त्या दंभाला बाजूला ठेवा. न तरी दंभाचा
न करी दंबाचा साया. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात दंबाचा वारा सुद्धा आम्हाला लागू देऊ नको. म्हणजे हा जो दंभ आहे तो दंभ त्या दंभाचं स्वरूप जे माऊली ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरीमध्ये करतात. म्हणून वाटेचा जो वारा घातली या धर्माचा पसारा तो धर्माची धर्म होय दंभ तुला. तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हा दंभ असा आहे कसा आहे. आपण जर केलेलं जे धर्मरूप पुण्य आहे ते पुण्य जर चपाट्यावर जाऊन इतर लोकांना सांगितलं किंवा ओरडून सांगितलं तर ते धर्मरूप असणारं पुण्य अधर्मरूप पाप होतं आणि ते आपल्या अधोगतीला कारण ठरतं. विठ्ठल विठ्ठल अजून काय आहे दंभाचं स्वरूप. तेव्हा अजून ज्ञानेश्वरीमध्ये आहे की जैसे आपली जननी नग्न दाखवली या जनी ती तीर्थाची परिपदनी कारण होय. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात आई वडील हे तीर्थ स्वरूप असतात. तीर्थ स्वरूप सकळ तीर्थाची जे कारण माता कीर्तने. तेव्हा आई वडील हे तीर्थ स्वरूप असतात. परंतु ते तीर्थ स्वरूप असणारी आई जर जनामध्ये नग्न दावली म्हणजे तिचं वस्त्र हरण केलं ती तीर्थ स्वरूप असणारी आई आपल्या पत्नाला काढून देते. पत्नाला विठ्ठल विठ्ठल. तेव्हा हा दंभ काय नेमकी. हा दंभ म्हणजे हरभऱ्याला लागलेला घाट्यारोगी. दृष्टांत माहित असेल तुम्हाला. आता जे शेतकरी आहेत त्यांना हा दृष्टांत समजेल. आपण तर सारे शेतकरीच आहेत. इथं आल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टींचं ज्ञान होतं. शेती आपणा सर्वांना हा दृष्टांत समजेल. पूर्वी एका शेतकऱ्याने हरभरा पेरला. हरभरा हिरागार. हरभरा पेरल्यानंतर तो हरभऱ्याला भाज्या फुटल्या. भाज्या फुटल्यानंतर घाटा भुईमुगाच्या शिंगावर होता. घाटा भला मोठा परंतु त्या घाट्यात हरभरा म्हणजे त्या हरभऱ्याला घाट्या रोग झालेला होता. तो हरभरा पाहून कोणी म्हणायचं या शेतकऱ्याला नक्की 200 क्विंटल हरभरा होतो. म्हणजे कोणी म्हणायचा की या शेतकऱ्याला काय होतो 200 क्विंटल हरभरा होतो. तस परंतु त्या शेतकऱ्याला माहित नव्हतं की हरभऱ्याला घाट्या रोग झालेला आहे. तसा आपण जे केलेलं दान पुण्य आहे आपण जे केलेलं धर्मरूप पुण्य आहे ते जर आपण इतरांना सांगितलं किंवा ओरडून सांगितलं तर ते धर्मरूप असणारं पुण्य आपल्या पत्नाला म्हणजे तो दंभ आपल्या पत्नाला कारण ठरतो. म्हणजे हा जो दंभ आहे तो आपल्या परमार्थाला लागलेला घाट्यारोगी समजला ना दृष्टांत. आणि
या दंबाचं स्वरूप सांगत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, हा दंब बाजूला ठेवून तुम्ही काय करा, देवाची आवडीने सेवा करा. मग कदाचित आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडू शकतो की देवाची सेवा करण्याकरता चित्त शुद्ध करायचं की शुद्ध चित्त करून देवाची सेवा करायची. विठ्ठल तर त्याचं उत्तर असं आहे, अनेक ग्रंथामध्ये विचार सागरामध्ये सुद्धा आलेला आहे की ज्या पुरुषाने या जन्मी किंवा पूर्वजन्मी निष्काम कर्म करून उपासना करून मन आणि विक्षेप घालवले आहे, आवरण निवृत्तीच्या करता जो मनुष्य साधनांचे कृत्य युक्त तो विचारला म्हणजे मला सांगायचं एवढं की चित्त शुद्ध करून देवाची सेवा करायची. समजण्याकरता दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. काय झालं, एक शेतकरी होता आणि असे पावसाळ्याचे दिवस होते. पाऊस पडला, फार पाऊस झाला, 15 दिवस पाऊस चालू राहिला. पावसाला नॉनस्टॉप म्हणजे पाऊस थांबलाच नाही, पाऊस सलग चालत राहिला. हे तुडुंब भरल्या, धरण तुडुंब भरले, पाणी वाहायला लागलं. घराभोवती गुडघे इतकं पाणी साचलं आणि इतकं पाणी साचल्यानंतर तो शेतकरी पाऊस उघडल्यानंतर तो झाला आणि म्हणाला, आता या वर्षी काय करू आपण, ऊस करू. आणि त्याला ऊस लावला. ऊस लावल्यानंतर त्याचं 2 महिन्यानंतर ते विहिरीचं पाणी आटलं, सारं पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर तो चिंताग्रस्त झाला, चिंतेत पडला. ऊस तर लावला, आता याला पाणी कसं द्यायचं. मग त्यानं नियुक्ती केली, त्यानं बोर घेतला. बोर घेतल्यानंतर बोरला पाणी लागले, 100 फुटावर भरपूर पाणी लागलं. पाणी लागल्यानंतर त्यानं गंगापुरात गेला. गंगापुरात जाऊन मोटर आणली. मोटर आणल्यानंतर ती आता पूर्वी पाणपुटी मोठी नव्हते शक्यतो, पूर्ण अशा वर ठेवायच्या मोठ्या असायच्या. त्या मोठ्या आणला, पाईप आणला, पाईप आतमध्ये सोडला, बटन दाबलं, आकडं टाकला, बटन दाबलं, मोटर बूम वाजवायला तिकडून पाणी सोडली. परत बंद केली, परत आकडा बदलला, दुसऱ्या आल्याला आर्थिकरण करून हे केला, पुन्हा बटन दाबलं, पुन्हा मोटर वाजायला लागली, बूम वाजायला लागली, पाणी सोडली. असं 4-5 वेळेस झालं. झाल्यानंतर तो पुन्हा त्या दुकानदाराकडे गेला. दुकानदाराकडे गेल्यानंतर त्यानं त्या दुकानदाराला विचारलं की बाबा, मी मोटर चालू करतो, ती घुम वाजायची पाणी सोडली, ती घुम वाजायची पाणी सोडली. म्हणजे मग त्या दुकानदाराला सांगितलं की तुम्ही काय करा, त्या मोटरीला जर पाणी सोडत असेल तर तुम्ही तिच्यात काय करा, पाणी भरा, तेव्हा ती पाणी भरेल. तसं माणसानं अगोदर चित्त शुद्ध करायचं, नंतर शुद्ध म्हणजे मला सांगायचं एवढं की अगोदर माणसाला चित्त शुद्ध करावं लागतं, नंतर मग गोपाळ राही
तुका म्हणजे चित्त कराने निर्मळ निर्मळ पाडत आहे तेव्हा चित्त शुद्ध झाल्यानंतर काय होईल तो जो कारण परिणाम आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे जो आपल्या हृदयात राहील आणि मग ते जे साधक मंडळी बसलेले होते जगद्गुरु उपदेश करीत होते आणि ते जे साधक मंडळी बसलेले होते ते जगद्गुरु तुकोबारायांना विचारायला लागले आम्ही हे सर्व करू आम्ही आम्हाला करू आम्ही चित्त शुद्ध करू परंतु ते करायचं कसं नामस्मरण केल्यानंतर काय होईल तर आनंदीला म्हणजे जे प्रतिदिन मिळणारे जे भोग ते प्राप्त होतात आणि ते प्राप्त झाल्यानंतर काय करावं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणि कांतरी नद्या विवसती करावी शांती वाचली तेव्हा जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आणि जे विषय भोगी आणि काम क्रोध लोभ हे जे विकार आहे त्या विकारांना अंतःकरणामध्ये वस्ती द्यायची नाही म्हणजे वास द्यायचा नाही करावी ही शांती वासनेची आणि जी वासना स्वरूपी इच्छा आहे त्या इच्छेची शांती करायची अजून काय करायचं तर जगद्गुरु तुकोबाराय आपण काय शेवटच्या चरणात तुका Hare
जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तुका निर्वाणा हाची निर्वाणी सावंगी वाचा घेतले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याप्रमाणे युद्धात केवळ ब्रह्मास्त्रानंतर दुसरं अस्त्र नसतं त्याप्रमाणे या कलियुगात नावाचे दुसरं अस्त्र नाही. तुका बाण हाची निर्वाणीता आणि वावगी वाचा घेतले. वावगी वाचा घेतले म्हणजे आपण जे केलेलं दान पुण्य ते इतरांमध्ये सांगू नाही. झालेली सेवा कारण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर समर्पित करतो. गुरुवर बाबांच्या चरणी समर्पित करतो.
तरी सर्व गुरुवारांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या आई वडिलांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर